नमस्कार, मी वसुंधरा काशीकर. महाब्रँड्समध्ये आपलं मनापासून स्वागत. गरज ही शोधाची जननी आहे असं म्हटलं जातं आणि असंच काहीसं कॉटन किंग बाबत घडलंय. स्वतःच्या गरजेतून जन्माला आलेला हा ब्रँड आता अधिकाधिक लोकांचा ब्रँड कसा झाला याची माहिती आपण आजच्या भागात घेणार आहोत. पंचवीस हजार मीटर कापड रोज आम्ही वापरतो. तर आम्ही 1,00,000 बटन लावतो. दररोज आम्ही 12,000 कपडे बनवतो. हे माझ्या गरजेमधनं तयार झालेला ब्रँड आहे. खरं तर मी स्वतः एक कॉटन कपड्यांचा ग्राहक होतो. बरेच वर्षापूर्वीची गोष्ट आहे, जेव्हा मी 100% कॉटनचे कपडे वापरायचो आणि मार्केटमध्ये मला ते कॉटनचे कपडे मिळायचे नाहीत. या गरजेतनं मला असं लक्षात आलं की माझ्यासारखे असे खूप कस्टमर असतील की ज्यांना कॉटन कपड्यांची गरज आहे, परंतु त्यांना ना 100% कॉटन कपड्याची गॅरंटी मिळते, ना कपड्याला काही व्हरायटी मिळते, ना त्याला योग्य प्राईस मिळते. मग अशी कस्टमरची कुचंबणा माझ्या लक्षात आल्यानंतर मला अशी बिझनेस आयडिया आली की मी जर का ह्या गरजेचा मी एक जर का सप्लायर जर का झालो तर ह्याच्यामध्ये खूप मोठा बिझनेस वाढीला स्कोप आहे आणि हा बिझनेस स्केलेबल पण आहे. एकाच लोकेशनवरती करायची गरज नाही, तो मल्टिपल लोकेशनला हा बिझनेस मी वाढवू शकतो. त्यातनंही मला ही बिझनेसची संकल्पना सुचली आणि मी वयाच्या 40व्या वर्षी ह्या बिझनेसमध्ये आलो. कॉटन किंगसाठी लागणारं कापड स्वतः कॉटन किंग निवडते. त्यांना हवं तसं कापड देणाऱ्या मिल्समधून या कापडाची खरेदी केली जाते आणि एकदा का हवं तसं कापड हातात आलं की बारामतीतल्या या एकाच छताखाली रेडीमेड कपडे तयार केले जातात. एक तर आम्ही ओपन मार्केटमधनं किंवा खुल्या बाजारातनं कापड विकत घेत नाही. तर आमचे टायप्स हे फक्त स्पेशलाइज्ड क्लॉथ मॅन्युफॅक्चरर जे आहेत, म्हणजे जेणेकरून जर का डेनिम असेल तर आम्ही अरविंदबरोबर टाईप करू, किंवा आम्हाला कुठलं शूटिंग घ्यायचं असेल तर आम्ही वर्धमानबरोबर टाईप करू, किंवा एक स्पेसिफिक प्रकारचं आमचं एरोसॉफ्टचं प्रकारचं जे फॅब्रिक आहे तर ते आम्ही डोनियरबरोबर टाईप केलं आहे. अशा वेगवेगळ्या मिल्स ज्या स्पेशलाइज्ड मिल्स आहेत त्यांची स्पेशलाइज्ड स्किल्स आहेत, ती स्किल हेरून आम्ही त्यांच्याशीच टाईप करतो. त्यांना डिझाईन आम्ही देतो, आमच्या रिक्वायरमेंट्स काय आहेत ते देतो. म्हणजे फॅब्रिकमध्ये त्याला रीड किती पाहिजे, पीक किती पाहिजे, त्याला प्रोसेस काय केलं पाहिजे, सरफेस फिनिश काय पाहिजे, याच्या सगळ्या रिक्वायरमेंट्स आम्ही स्पेसिफाय करतो आणि आमच्या स्पेसिफिकेशनप्रमाणे आम्ही हे कापड त्यांच्याकडून बनवून घेतो. आणि हे सगळं बनवून घेत असल्यामुळं आम्ही जे कापड आमच्या ह्याच्यामध्ये येतं, फॅक्टरीमध्ये येतं, त्याच्या क्वालिटीबद्दल आम्ही कुठलीही आमच्या मनात शंका नसते. सर्व प्रकारच्या प्रोसेसेस तिथंच आम्ही करतो. बऱ्याच ठिकाणी असं होतं की काही प्रोसेसेस कोणाकडे एम्ब्रॉयडरी होत नाही, तर कोणाकडे वॉशिंग होत नाही. अशा प्रकारचे लोक सब कॉन्ट्रॅक्टवरती काम करून घेतात बाहेरनं. आणि मग जेव्हा तुम्ही सब कॉन्ट्रॅक्ट करता तेव्हा तिथं नाही म्हटलं तरी थोड्या प्रमाणात तुमचा कंट्रोल त्या प्रोसेसवरनं निघून जातो. म्हणून आम्ही सगळ्या प्रोसेसेस अंडर वन रूफ बारामतीमध्ये क्रिएट केलेल्या आहेत. त्यामुळं एकदा कापड आलं की ते पूर्ण त्याचं गारमेंट पॅकिंग होऊन बाहेर पडस्तोवर सगळ्या प्रोसेसेस हे आमच्या बारामतीमध्येच होतात आणि आमचा त्या सगळ्या प्रोसेसेसवरती 100% कंट्रोल आहे. रेडीमेड कपड्यांमध्ये कॉटन किंगनं स्वतःचं एक वेगळं स्थान तयार केलंय. आधुनिक तंत्रज्ञान आणि त्यामुळं आलेली अचूकता हे त्यामागचं सगळ्यात मोठं कारण आहे असं प्रदीप मराठे यांचं म्हणणं आहे. त्यातूनच दर्जेदार निर्मिती होते यावर कॉटन किंगचा विश्वास आहे.
आता आपण आलेलो आहोत कटिंग सेक्शन मध्ये. हा जो आहे तो कटिंग सेक्शन आहे. या ठिकाणी जे फॅब्रिक येतं ते पूर्ण ओके होऊन क्वालिटी चेक होऊन आलेले फॅब्रिक या ठिकाणी CAD वरती त्याचा आपण मार्कर प्लॅन बनवतो आणि त्या मार्कर प्लॅन थ्रू तो प्लॅन या स्प्रेडिंग मशीन मध्ये एक्सपोर्ट होतो आणि कटिंग मशीन मध्ये पण एक्सपोर्ट होतो आणि त्याच्या थ्रू मग आपण पूर्णपणे लेअर बाय लेअर या मशीन मध्ये कटिंग ऑटोमॅटिक कटिंग होऊन जातं, जेणेकरून या कटिंग मध्ये कुठल्याही प्रकारची चूक होत नाही, परफेक्शन एकदम येतं आणि जी काही क्वांटिटी आपण दिलेली आहे त्या क्वांटिटीमध्ये सुद्धा परफेक्ट क्वांटिटी साधारणतः दिवसभरामध्ये 12 ते 15,000 पीस आपण एक 8 तासाच्या शिफ्टमध्ये त्या ठिकाणी कटिंग करतो. ही पहिल्यांदा आपलं फॅब्रिक सेक्शन, त्यानंतर कटिंग सेक्शन. हा जो वरती आल्यानंतर आपण जे बघतोय हा आहे प्रोडक्शन फ्लोअर आणि प्रोडक्शन फ्लोअरवरती खालून जे कटिंग पार्ट येतात ते वेगवेगळ्या स्टेज वाईज या ठिकाणी पहिल्यांदा छोटे पार्ट्स या ठिकाणी बनतात, नंतर त्याच्यापेक्षा मोठे पार्ट बनतात, त्यानंतर पूर्ण असेंब्ली लाईन आहे. पुढे जे आपण बघतोय ही असेंब्ली लाईन आहे. या असेंब्ली लाईन मध्ये काय होतं की सगळे पार्ट एकत्र घेऊन एका शर्टचे किंवा एकाचे गार्मेंटचे पार्ट एकत्र येतात आणि ते हँगर जो आहे तो आपला हँगर सिस्टीम आहे. एक शर्ट असेल किंवा एक ट्राउझर असेल तर त्याचे छोटे छोटे पार्ट सगळे एका हँगरला लागले जातात आणि प्रत्येक व्यक्तीजवळ तो हँगर जातो. हँगर गेल्यानंतर मग आता समजा एखाद्याचं काम फक्त कॉलर अटॅच करणं असेल किंवा पॉकेट अटॅच करणं असेल तर तो त्याचं तेवढं काम करतो, नंतर ते बटन ऑन करतो की तो दुसरीकडे पुढच्या स्टेशनला जातो. हे जे मशीन आहे नॉर्मली माणसाला ह्या ऑपरेशनला स्किल ऑपरेटर लागतो, परंतु इथे बघायला गेलं तर ऑपरेटरचं स्किल नाहीये, परंतु मशीन पूर्ण जे काय स्किलचं काम आहे ते मशीन पूर्ण करते. जसं ते पॉकेट घेतलं, क्रीज करणे, स्टिच करणे, हे ऑटोमॅटिक प्रोसेस आहे. इथं जो ऑपरेटर आहे त्याला कुठल्याही प्रकारचं स्किल लागत नाही. काही मिनिटामध्ये किंवा काही एक तासामध्ये तो ऑपरेटर जस्ट बघून सुद्धा तयार होऊ शकतो. दिवसभरामध्ये ही मशीन साधारणतः एक 8 तासाच्या वर्किंगमध्ये 1200 ते 1500 पीस या मशीनवरती निघतात. नॉर्मली काय असतं की एखादा व्यक्ती जेव्हा काम करायला जातो तेव्हा तो काही काळानंतर सकाळी आलेला थोडासा फ्रेश असतो, दुपारी थोडासा कमी एनर्जी झालेली असते, संध्याकाळी तर त्याची एनर्जी बऱ्यापैकी डाऊन झालेली असते. तर ती एनर्जी डाऊन झाल्यानंतर माणूस काय होतं की थकलो जातो, पण मग थकल्यानंतर थोडीशी क्वालिटी लूज होण्याची शक्यता असते. तर या मशीनमध्ये तसं काही नाहीये, कारण काय होतं की मशीनच माणसाला सतत आपल्याकडं काम करून घेत असते. स्पेशलाइज मशीनमध्ये हे सुद्धा एक स्पेशलाइज मशीन आहे. याच्यामध्ये शर्टचा जो हा फुल स्लीवचा जो चॉकपट्टीचा भाग आहे तो या ठिकाणी बनला जातो. आता हा बनवायचं म्हटलं तर साधारणतः एक सिंगल निडलच्या मशीनवरती 7 ते 8 मिनिटं लागतात, परंतु ह्या स्पेशलाइज मशीनमध्ये काही सेकंदामध्ये हा पार्ट बनला जातो. हा मशीनची ॲक्युरसी आणि हे जो ऑपरेटर आहे त्याचं कोऑर्डिनेशन, ह्याच्यामध्ये हा पार्ट अतिशय चांगल्या रीतीने, चांगल्या क्वालिटीचा आणि चांगल्या प्रोडक्टिव्हिटीमध्ये हा पार्ट या ठिकाणी बनतो. पूर्वी नॉर्मली काय होतं, शर्ट तयार झाल्यानंतर आपण बटन होल करायचो, पण आता हे ऑटोमेशन मध्ये की आणखी प्रोडक्शन फास्ट होण्यासाठी आणि क्वालिटी सुद्धा एकसारखी राहण्यासाठी आपण अशा टाईपच्या आता हे पट्ट्या या ठिकाणी बनवतो आहेत. या मशीनवरती फक्त जस्ट आपण ठेवायचं काम केलं की हे जे बटन होल आहेत ते ऑटोमॅटिक ह्याच्यामध्ये बनले जातात. जस्ट ऑपरेटरने ठेवत राहायचं, पीस आपल्या आपोआप बनत राहतात पुढे. त्यामुळे ह्याच्यामध्ये काय होतं की एकसारखेपणा जो आहे आणि एकसारखं आउटपुट, क्वालिटी आणि आउटपुट ह्या दोन्ही गोष्टी या मशीनमध्ये होत आहेत. इथं आपण बघतोय की हे जे हँगरला शर्ट येत आहेत त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे पीसेस दिसत आहेत. तर हे सर्व एका शर्टचे पीसेस आहेत. तर जेव्हा ते पहिल्या ऑपरेटरकडे जातात तर त्याच्याशी रिलेटेड जे ऑपरेशन आहे तो ते करतो आणि नंतर पुढच्या ऑपरेशनरकडे, नंतर त्याच्या पुढच्या, असं करत प्रत्येक एक ऑपरेशन करत 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 पूर्णपणे राऊंड होऊन हे शर्ट फुल तयार होऊन येतो. ट्राउझर बनवण्यामध्ये हा जो बॅक पोर्शन जो आहे
तो सुद्धा बनायला, एक ट्राउझरचा बनायला जवळजवळ 10 ते 15 मिनिट लागतात. तर त्याच्यासाठी सुद्धा हे स्पेशलाइज मशीन आहे, ज्याच्यामध्ये ऑटोमेशन आहे आणि त्या मशीनच्या साह्याने काही सेकंदामध्ये, अगदी 15 ते 20 सेकंदामध्ये हे ऑपरेशन या ठिकाणी बनवून तयार होतं. या ठिकाणी तयार झाल्यानंतर, जो प्रोडक्ट पूर्ण तयार झाल्यानंतर इस्त्री केला जातो. इस्त्री करून पूर्ण चेकिंग, म्हणजे याचं मेजरमेंट असेल, याच्यावर डिफेक्ट असेल, सर्व प्रकारचे डिफेक्ट वगैरे सगळं फायनल चेकिंग या ठिकाणी होतं आणि इथून मग पॅक होऊन शर्ट आपल्या जे वेअरहाऊस आहे ते सगळीकडे जातात या ठिकाणी. इथे घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा महाब्रँड्समध्ये मनापासून स्वागत. आधुनिक तंत्रज्ञान कामगारांची संख्या कमी करण्यासाठी नाही, तर गुणवत्तेमध्ये समानता आणण्यासाठी महत्त्वाचं आहे, असं प्रदीप मराठे यांचं म्हणणं आहे. थोडक्यात आधुनिक तंत्रज्ञानाने कामगारांची संख्या कमी होत नाही, तर उत्पादनाची गुणवत्ता वाढते, असं त्यांचं म्हणणं आहे. एक तर पहिली तयारी म्हणजे तुमची टेक्नॉलॉजीसाठी तयारी करायला लागते. टेक्नॉलॉजी कुठली वापरायची, त्याच्यासाठी कुठली मशिनरी वापरायची, याचा अभ्यास आमच्या मागच्या 2 वर्षापासून चालूच आहे आणि तो अर्थात ही कंटिन्युअस प्रोसेस आहे. आमच्याकडचा टेक्निकल स्टाफ डायरेक्टर्सपैकी पण आम्ही चायना किंवा इतर कंट्रीजमध्ये व्हिजिट करून तिथं कुठली आत्ता लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे, कुठली लेटेस्ट मशिनरी आहे, याचा अभ्यास आमचा चालूच असतो. पण आता आम्हाला आमची जी प्रोडक्शन स्टँडर्ड कॅपॅसिटी 8 तास प्रोडक्शनची जी आहे ती आम्हाला आता 15,000पर्यंत घेऊन जायची आहे. परंतु आम्ही ऑटोमेशनची प्रोसेस जेव्हा सेट करणार तेव्हा ते असे करणार की ती स्केलेबिलिटी त्याची 20,000पर्यंत जायला पाहिजे. अशा प्रकारे आमचं आताचं ऑटोमेशन किंवा जे प्रोजेक्ट जे चालू आहे हे या फिगर्स लक्षात घेऊन आम्ही हे पुढचं ऑटोमेशन हातामध्ये घेतलं आहे. ऑटोमेशन हे बेसिकली स्किलवरची डिपेंडन्सी कमी करणं, आणखी क्वालिटीमध्ये एक सारखेपणा आणणं, ह्या 2 मेन एम लक्षात घेऊन हे काम केलं जातं. कारण असं होतं की तुम्ही जेव्हा स्किलवरती अवलंबून राहता तेव्हा 2 वेगवेगळ्या वर्कर्स किंवा 4 वेगळ्या वर्कर्सचे वेगवेगळे स्किल लेवल्स असू शकतात आणि मग तुमच्याकडं जर का 4 पॅन्ट बनल्या फॅक्टरीमध्ये तर 4 क्वालिटी स्टँडर्डला ओके असतील, परंतु त्याच्यामध्ये देखील परत ग्रेडेशन असेल आणि हे ग्रेडेशन आपल्याला नको आहे. आपल्याला जर का कस्टमरला एकसारखी क्वालिटी, याचा अर्थ नुसती चांगली क्वालिटी नव्हे तर चांगल्या क्वालिटीमध्ये देखील एकसारखेपणा हा जर का पाहिजे असेल तर त्याला ऑटोमेशन पाहिजे. ऑटोमेशन बरेच वेळेला असं समजलं जातं की फक्त लेबर फोर्स कमी करण्यासाठी नाही आहे, तर त्यातला स्किल फॅक्टर जो आहे हा काढून टाकून एकसारखेपणा क्वालिटीमधला येणं हा त्याच्यामधला प्रामुख्यानं भाग आहे आणि तो साधण्यासाठी हे ऑटोमेशन आहे. मी असं समजतो की जसं तुमचे स्केल ऑफ ऑपरेशन वाढत जातात तसं तुम्हाला जर का क्वालिटीची मध्ये कन्सिस्टन्सी जर का मेंटेन ठेवायची असेल तर ऑटोमेशनला पर्याय नाही. कारण ऑटोमेशनमधनं तुम्हाला नुसतंच मास स्केल प्रोडक्शन मिळत नाही, तर मास स्केल प्रोडक्शन तुम्ही तुमच्या रिक्वायर्ड ज्या क्वालिटी जे स्टँडर्ड्स आहेत त्याच्याप्रमाणे तुम्ही कन्सिस्टंटली त्याप्रमाणे करू शकता. कॉटन किंग बाबत एक गोष्ट महत्त्वाची सांगावीशी वाटते, ती म्हणजे एकीकडे आधुनिक तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर केला जात असला तरी दुसरीकडे नैसर्गिक साधन संपत्तीचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. रोजच्या उत्पादन निर्मितीत सौर ऊर्जेचा वापर 80 ते 85% केला जातो
आणि याशिवाय निसर्गाचा समतोल बिघडणार नाही, प्रदूषण होणार नाही याची काळजी घेत पाण्याचा पुनर्वापर करण्यावरही भर दिला जातो. ही आम्ही ग्रीन फॅक्टरी समजतो. याच्यामध्ये आम्ही पॉवर जनरेशन जे आहे हे आमचं मिनिमम डिपेंडन्स हा MSCBवरती आहे. आम्ही स्वतःची पॉवर स्वतःच जनरेट करतो. सोलर पॅनल पूर्ण फॅक्टरीवरती आम्ही सोलर पॅनल बसवलेले आहेत. आपल्या फॅक्टरीला जी लागणारी एनर्जी आहे, लाईट आहे, ती पूर्ण जवळजवळ 80 ते 85% लाईट आपल्याकडे इथं सोलरवरती जनरेट होते आणि ती लाईट आपण रेग्युलर वापरामध्ये वापर करतो. अगदीच काही लाईट जी लागते, ॲडिशनल लाईट तेवढीच फक्त आपण MSCB करून घेतो. अदरवाईज आपण डे टाईममध्ये तर जवळजवळ मॅक्सिमम लाईट आपल्या आताच जनरेट झालेली आपण कन्झ्युम करतो. एन्व्हायरमेंट फ्रेंडली म्हणजे एक पोल्युशन आणि वॉटर ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. वॉटर कन्झम्पशन जे नॅचरल रिसोर्स आहे, तर आम्ही पाण्याचंही कन्झम्पशन बेअर मिनिमम ठेवण्यासाठी आम्ही झिरो डिस्चार्ज फॅक्टरी आहे आमची. जे आमच्या फॅक्टरीमध्ये जे प्रत्येक थेंब आणि थेंब जे पाणी येतं ते परत रिसर्क्युलेट होतं आणि ते रिसर्क्युलेट करण्यासाठी त्याला ETP आणि STP प्लांट आम्ही बसवलेले आहेत, ज्याच्यामधनं पाण्याची शुद्धता होते आणि तेच पाणी परत पुनर्वापरासाठी उपयोगी पडतं. दर्जेदार उत्पादनासाठी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असते असं म्हटलं जातं, पण कॉटन किंगमध्ये तसं नाही. इथे अकुशल मनुष्यबळही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यांना योग्य ते प्रशिक्षण देऊन आपल्यात सामावून घेत असल्याचा कॉटन किंगला विशेष अभिमान आहे. त्यातही महिलांच्या आर्थिक सबलीकरणावर विशेष भर दिला जातोय. मला खास करून हे नमूद करावं वाटेल की आमच्या फॅक्टरीमध्ये 70% ह्या महिला वर्ग काम करतात आणि त्या बारामतीच्या आसपासच्या खेड्यामधनं तिथं कामाला येतात आणि तिथं काम करतात. ह्या बेसिकली अनस्किल्ड लेबर टाईप महिला आहेत. त्यांच्याकडे शिलाईची स्किल नाही आहेत, परंतु ती आम्ही जेव्हा फॅक्टरीमध्ये घेतो तेव्हा त्यांना आम्ही ट्रेनिंग देतो. 5-6 महिने आमच्या ट्रेनिंग लाईनवर काम देतो. त्यांचं स्किल डेव्हलप करतो आणि मग ते स्किल डेव्हलपमेंट झालेल्या स्किल त्यांचे जे एरिया ऑफ ऑपरेशन आहे त्या ऑपरेशनमध्ये आम्ही त्यांना फिट करतो. या ठिकाणी जे महिला आपण कामावरती घेतो त्या आजूबाजूच्या एरियातल्या शेतामध्ये काम करणाऱ्या किंवा इतर काम करणाऱ्या महिलांना काम देणे हा एक आपला मानस आहे आणि त्यांना या ठिकाणी बोलून आपण इथं ट्रेनिंग देतो. त्यांना मशीनवरचं जे ट्रेनिंग आहे 1 महिना 1.5 महिन्याचं ट्रेनिंग देतो आणि ट्रेनिंग दिल्यानंतर त्या तयार झाल्या, पूर्ण प्रोडक्शनसाठी तयार झाल्या, त्यानंतर मग आपण त्यांना प्रोडक्शन लाईनवरती शिफ्ट करतो. अशा पद्धतीने आपण स्थानिक महिलांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध व्हावा याच्यासाठी हे प्रयत्न सगळे करत असतो आपण. सध्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, मध्य प्रदेश, गुजरात, तेलंगणात कॉटन किंग आपली ओळख निर्माण करून ठामपणे उभा आहे. ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी स्वतःचं आउटलेट असणं आवश्यक आहे असं मराठे यांचं म्हणणं आहे आणि त्यासाठी भविष्यातही त्यावरच भर दिला जाईल. खरं तर आम्ही आत्ता हे जे बिझनेस मॉडेल जे सिलेक्ट केलेलं आहे एक्सक्लुझिव्ह ब्रँड आउटलेट्स, त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा असा फायदा आहे की आमचा ब्रँड आम्ही कस्टमरपर्यंत डायरेक्टली नेतो. आम्हाला आणखीन दुसरा रिटेलर बरोबर किंवा दुसरा डिस्ट्रीब्युटरवरती अवलंबून राहावं लागत नाही कस्टमरपर्यंत पोहोचण्यासाठी. आणि आमची तर स्ट्रॅटेजी ह्याच्या पुढे भविष्यामध्ये अशीच असेल की ज्याच्यामध्ये आम्ही कस्टमर साईड बरोबर डायरेक्टली इंटरॅक्ट करू शकू असंच बिझनेस मॉडेल आम्ही सिलेक्ट करू की जेणेकरून आमच्या आणि कस्टमरमध्ये कधीही दुरावा येणार नाही, अंतर पडणार नाही आणि कस्टमरच्या सगळ्या रिक्वायरमेंट आम्ही 100% पूर्ण करू, त्यांच्या अपेक्षा आम्ही पूर्ण करू आणि इन टर्न आम्हालाही त्याचा फायदा होईल. येत्या काही दिवसात व्यवसायाचा विस्तार आणि त्याच्या जोरावर जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचणं यावर फोकस असल्याचं मराठे सांगतात. हे करताना दर्जातलं सातत्य आणि अचूकता टिकवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली जाणार आहे. आमचा आता नवीन इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स जे आहेत त्या इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये ऑटोमेशनवरती आम्ही खूप भर दिलेला आहे.
त्याच्यासाठी आमचं फ्युचर एक्सपान्शन जे आहे त्या फ्युचर एक्सपान्शनमध्ये आमचे जवळजवळ 50 कोटीची आता इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये होणार आहे, ज्याच्यामध्ये लँड नंतर बिल्डिंग प्लांट मशिनरी सगळी मिळून ही 50 कोटीची इन्व्हेस्टमेंट होईल. तर ही मशिनरी आता जेव्हा इन्स्टॉल करायची जी पाळी येणार आहे त्याच्यासाठी आम्ही आमच्या प्लॅन्टला लागूनचाच एक 3 एकरचा प्लॉट घेतलेला आहे. तिथं आम्ही बांधकाम करतो, 1,20,000 स्क्वेअर फुटाचं आम्ही बांधकाम करतो आहे. आणि त्या बांधकाम जेव्हा आमचं तयार होईल, या 1-3 महिन्यामध्ये प्रोडक्शन तयार होईल, तिथं आमचे मशिनरी इन्स्टॉलेशन चालू होतील. आता कॉटन किंगची दुकानं ही जवळजवळ 200च्या वर झालेली आहेत, 210 टू बी प्रिसाईज. आणि त्यातली मेजॉरिटी हे महाराष्ट्रामध्ये आहेत. परंतु आमचा जो प्रेझेन्स आहे हा महाराष्ट्राला लागून जी म्हणून सगळी स्टेट्स आहेत, म्हणजे गोवा, गुजरात, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक, ह्या सगळ्या स्टेटमधनं आमचा प्रेझेन्स आहे. आणि मेजर प्रेझेन्स महाराष्ट्र आहे, त्याच्या खालोखाल कर्नाटका आणि मग बाकीचे सगळ्या स्टेटमध्ये पण आमचे स्टोर्स आहेत. कस्टमरला चांगल्या कॉटनचे, चांगल्या प्रतीचे, कन्सिस्टंटली चांगले प्रोडक्ट देऊ अशी मला खात्री आहे. स्वतःच्या गरजेतून जन्माला आलेला हा ब्रँड असाच यापुढेही लोकांच्या गळ्यातला ताईत बनून राहावा या सदिच्छेसह आज इथेच थांबूया. महाब्रँड्समध्ये पुन्हा भेटू एका नवीन ब्रँडसह. तोपर्यंत नमस्कार.